नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। वारणानगर येथील सुराज्य फाउंडेशन मार्फत यूपीएससी परीक्षेत यश मिळालेल्या यशवंतांच्या विजन 2026 या गौरव सोहळ्याचे शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी वारणानगर येथे आयोजन केल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। या वर्षीचा विजन गौरव सोहळा 2026 वारणानगरमध्ये शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी संपन्न होत आहे। 25हून जास्त UPSC यशवंत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे। या यशवंतांचा सत्कार माननीय आमदार आदरणीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। समाजातील सर्व स्तरातील, सर्व क्षेत्रातील आणि सर्व वयोगटातील लोक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत। दरवर्षी 20,000हून जास्त लोक या कार्यक्रमास उपस्थित राहतात। यावर्षीही ही संख्या वाढावी अशी अपेक्षा आहे। याच्यापूर्वी ऑनलाईन प्रक्षेपण होत होतं या कार्यक्रमाचं। यावर्षी ऑनलाईन प्रक्षेपण होणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यावी, कारण या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष पाहणं, तो सोहळा अनुभवणं हे फार चांगलं असतं। त्यामुळे सर्व पालकांनी, संबंधित लोकांनी, मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व स्तरातील, सर्व क्षेत्रातील आणि सर्व वयोगटातील लोकांनी उपस्थित राहून 2 वाजल्यापासून पुढं 2 ते 2.5 तासात हा कार्यक्रम पूर्ण होणार आहे। त्यामुळे शनिवारी 11 एप्रिल 2026 रोजी सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला यावं आणि हा जो उपक्रम गेली 19 वर्षे सुरू आहे त्याला आपलं सहकार्य लाभावं ही विनंती। वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेली जनस्वराज्य शक्तीची स्वयंसेवी संस्था सुराज्य फाउंडेशन ही गेली 19 वर्ष विजन गौरव सोहळा आयोजित करत आहे। यावर्षी सन 2026 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातून निवड झालेले यशवंत व उपस्थित जनसमुदाय यांच्यामध्ये यशवंतांची मनोगते कार्यक्रम रंगणार आहे। फाउंडेशन 2008 पासून महाराष्ट्राचा देशाच्या प्रशासनातील सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हायस्कूल स्तरावर इयत्ता 8वी व 9वी विद्यार्थ्यांसाठी सुराज्य स्पर्धा परीक्षा फाउंडेशन कोर्स राबविला जातो। या उपक्रमामध्ये सहभागी हायस्कूलमधील अनुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार या यशवंतांच्या हस्ते विजन गौरव सोहळ्यामध्ये केला जाणार आहे। यावर्षी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार नाही। यावर्षी ही जय्यत तयारी करण्यात येत असून या सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष पाटील यांनी केले। या पत्रकार परिषदेत संचालक प्राध्यापक जीवनकुमार शिंदे, संदीप इंगळे, शंभू कुंभार, राजेंद्र पाटील पदाधिकारी उपस्थित होते। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।